नांदेडच्या हदगाव शहरात एका 20 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। बहिणीचा पाठलाग करतो म्हणून 10 जणांनी मिळून तरुणाची हत्या केली। या प्रकरणी मयत तरुणाच्या आईच्या तक्रारीनंतर हदगाव पोलिसांनी 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला। अमरावतीच्या रिद्धपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तळेगावकर महाराजांच्या मठातील तळघरात सामूहिक अत्याचार केला। या प्रकरणात तपासादरम्यान पीडित मुलीच्या मोबाईलमध्ये अत्याचाराचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले। या व्हिडिओची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाणार। गडचिरोलीच्या कोरचीत वन्यजीवांची शिकार, त्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला। काही जण प्राण्यांची कातडी आणि इतर अवयवांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली। या प्रकरणी न्यायालयाने तिघांना 7 दिवसांची वनकोठडी सुनावली। पुण्यात गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवण्याचे प्रकार अद्यापही सुरू आहेत। वडगाव शहरीमध्ये 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली। या सततच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पुणे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। मीरा भाईंदरच्या काशीमिरा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ बसून परप्रांतीय मद्यपान करत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे पालिकेने 24 तास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सुरक्षा पुरवण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली। नवी मुंबईतील कामोठ्यात खाजगी रुग्णालयात 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर रुग्णालयातील वॉर्डबॉयने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। अल्पवयीन तरुण वॉर्डरूममध्ये झोपेत असताना रुग्णालयाच्या वॉर्डबॉयने अत्याचार केला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। वॉर्डबॉयला अटक करण्यात आली। गेल्या 45 दिवसात मुंबई पोलिसांनी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 299 बांगलादेशी नागरिकांना अटक केली। आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या असून दरवर्षी पोलिसांनी 150 ते 160 बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक केली आहे। भारत बांगलादेश सीमेवरील काही नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात, ज्यामुळे बांगलादेशींना सीमा ओलांडणे सोपे होते। भोगाव तालुक्यातील दुपदाळ गावामध्ये विजेचे थकीत बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या लाईनमनवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। वीज जोडणी कापण्यासाठी गेलेल्या लाईनमनला मारहाण करून त्याला अक्षरशः उचलून फेकण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। बेलापूरमध्ये एका जमावाने कल्पेश ठाकूर नामक व्यक्तीच्या घरावर हल्ला केला। दारूच्या नशेत जुन्या राजकीय वैमनस्यातून हल्ला करत जमावाने सामानाची तोडफोड केली। या प्रकरणी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। भिवंडीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। नराधम आरोपींनी पीडितेच्या भावालाही बेदम मारहाण केली। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली।